नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आरटी मार्फत जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बऱ्याच पालकांचे हे प्रश्न येतात की आरटीमध्ये जी लॉटरी सिस्टम आहे त्यामध्ये किती राऊंड्स किंवा किती फेऱ्या होतात, कारण पहिल्या फेरीत नंबर नाही लागला तर दुसऱ्या फेरीत नंबर लागण्याची शक्यता आहे का, किंवा असे प्रश्न असतात की यावर्षी नंबर नाही लागला तर पुढच्या वर्षी परत एकदा फॉर्म भरू शकतो का। कारण वर्षानुवर्ष आरटीची व्याप्ती ही वाढत गेलेली आहे, पालकांमध्ये याची जागरूकता झालेली आहे। त्यामुळे अर्ज हे लाखोच्या संख्येने येतात, केवळ 30% ते 40%च पाल्यांना यामध्ये प्रवेश मिळवला जातो, कारण जागाच 30 ते 40% उपलब्ध असतात। मग नेमकं दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये आपण वाट पाहायची का, की ॲडमिशन्स पहिल्या राऊंडमध्ये नाही झाल्यानंतर लगेच आपण आपापले ॲडमिशन्स करायची वेळ न घालवता, या सगळ्या गोष्टीचा संभ्रम पालकांमध्ये दरवर्षी निर्माण होतो आणि तोच संभ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। मी मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने आरटीवरती व्हिडिओ बनवत आलो आहे। सुदैवानं 2021 वर्षी माझ्या पाल्याचं ॲडमिशन झालं, तो एक अनुभव आहे आणि हजारो पालकांना मी मागच्या 4-5 वर्षापासून मार्गदर्शन करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे। त्यामुळं येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आरटी मार्फत करायचं असेल तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा। सोबत तुमचे प्रश्न जर का लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचवायचे असेल तर व्हॉट्सअप लिंक मी देतो आहे, ती एक जॉईन करा। ती यासाठी एक 100 रुपयाचं शुल्क मी आकारलेलं आहे, कारण मला फक्त सिरियस आणि गरजू पॅरेंट्सच किंवा पालकच त्यामध्ये घ्यायचे आहेत। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, आरटी मार्फत खरंच 2 ते 3 राऊंड्स होतात का, हा प्रश्न सारखा विचारला जातो आणि त्याबद्दल उत्तर ठोस कुणाकडेच नसतं। परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की आरटीमध्ये केवळ एकच राऊंड होतो। मग तुमच्या मनात प्रश्न असेल की मग वेटिंग लिस्टवाले किंवा सेकंड राऊंड झाला, तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन झालं, हे कसं काय? तर त्यासाठी मी तुम्हाला लवकरच डॅशबोर्डवरती घेऊन जातो आणि त्याच्या माध्यमातून आरटीच्या वेबसाईटवरनं आपण समजून घेऊया की खरी परिस्थिती काय आहे। तुम्ही ही डॅशबोर्ड पाहू शकता। यामध्ये सर्वप्रथम दिलेलं आहे की आरटी 2025-26 म्हणजे चालू वर्षासाठी हे काय होतं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये। जवळपास 3,05,000 इतके अर्ज आले होते। त्यामध्ये नंबर ऑफ सिलेक्शन्स म्हणजे निवड झालेले होते 1,01,967, म्हणजे 3 लाखापैकी 1 लाख म्हणजे 33%च्या आसपास। आता वेटिंग लिस्टमध्ये जवळपास 85,000 लोक ठेवली होती। मग आता ह्या गणिताला समजून घ्या की वेटिंग लिस्टमध्ये जर 85,000 होते म्हणजेच सिलेक्शन नंबर ऑफ कॅन्डिडेट्सचं हे 1,85,000 किंवा 86,000च्या आसपास केलं होतं। पण ज्यांना ॲडमिशन पहिल्या वेळेसच मिळालेलं आहे ते 1,01,000 आहेत आणि बाकीचे जे आहेत ते वेटिंगमध्येच, म्हणजे पहिल्याच लिस्टमध्ये नंबर लागलेला होता, परंतु हे प्रतीक्षा यादीत होते। यांच्यापैकी कुणाचे कागदपत्र पूर्तता झाली नसेल किंवा कुणाचं आणखीन काही अडचण असेल, त्यांना ॲडमिशन्स घ्यायचे नसतील तर त्यावेळेस मग या प्रतीक्षा यादीतले जे 85,000 आहेत याच्यामधनं एकेकाला वरती बोलवलं जाईल। आता पहिल्या राऊंडमध्ये काय झालं, 1,01,000पैकी केवळ 70,000च लोकांनी, जवळपास 70,000 लोकांनी ॲडमिशन घेतलं, म्हणजे 30,000 लोक हे बाद ठरली। कारण फॉर्म कुणी असाच भरतो, कुणाला माहिती असते, कुणाला कागदपत्राची माहिती नसते, कुणाला भाडेकरारचं उपलब्धता नसते, ऐन वेळेस कागदपत्र जमा झालेली नसतात। त्यामुळं 30,000 म्हणजे 30%, लक्षात घ्या 70%च लोकांनी ॲडमिशन घेतलं, 30% लोक शिल्लक होती। मग आता ह्या 85मधनं जे वेटिंगवरती होते परत आले, त्यामध्ये 12,000 लोकांचं सिलेक्शन हे झालेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये। मग त्यामध्ये आता 12,000च्या आसपास हे फर्स्ट वेटिंग लिस्ट किंवा दुसरा राऊंड तुम्ही म्हणू शकता। परत एकदा ह्या 85मधनं दुसरा राऊंड। आता त्याच्यानंतर काय झालेलं आहे की हा जो 47 आता सेकंड वेटिंग लिस्ट आहे याच्यामधनं जवळपास 5,000 लोकांची यादी निवडली, म्हणजे हे 12 आणि हे 5 हे जवळपास समीकरण आहे एक 17,000च्या आसपास लोकांचं ॲडमिशन झालं। त्याच्यानंतर परत 1,500 लोकांचं तिसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये झालं आणि चौथ्या वेटिंग लिस्टमध्ये 5,450 म्हणजे 550 लोकांचं जर गणित जर घातलं तर हे 1,500 आणि हे 80,000 विद्यार्थी 85,000पैकी वेटिंग लिस्टमधले 85,000पैकी 80,000 विद्यार्थी हे लागले गेलेले आहेत। मग अशा प्रकारे तुम्ही समजू शकता की जरी तुमचं पहिल्या कन्फर्म ॲडमिशन्समध्ये नाही लागलं आणि वेटिंगमध्ये जरी असाल तर 85पैकी 1000पैकी 80,000 लोक जर लागत असतील तर हा रेशिओ म्हणजे 90%, 92%, 93%चा रेशिओ आहे। वेटिंग लिस्टवाल्या पालकांसाठी पण अपेक्षा आहे, परंतु फक्त वेटिंग लिस्टसाठी। तर यामध्ये हा संभ्रम दूर करून घेऊया की परत लॉटरीज नाही निघत,
परंतु पहिल्याच वेळेस जे 1,00,000 ॲडमिटेड आहेत, 85,000 वेटिंग आहेत, तर 1,85,000चं सिलेक्शन आपण समजू शकतो. आणि ते 85,000 त्यावेळेस ज्यावेळेस ह्या 1,00,000मधनं कुणाचे कागदपत्र कमी जास्त असतील त्यांची. अशा प्रकारे 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस हे वेटिंगवाल्यांना वरती बोलवलं जातं. तर ही होती माहिती ॲडमिशन प्रक्रियेबद्दल. आणि याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा विनंती आहे, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुमचे प्रश्नही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.